बघूयात पुढची बातमी। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। अजित पवार यांच्या विमानामध्ये सुसाइड बॉम्बरचा वापर झाला का असा सवाल मिटकरींनी विचारलाय। विमानामधल्या पायलटला संमोहित करण्यात आलं होतं का? आम्हाला VSR कंपनीवरती संशय आहे असं त्यांनी म्हटलंय। तर 50 कोटींचा विमा काढून हे कृत्य करायला लावण्यात आलंय का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। 1 वर्षापासून त्यावर सारी बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं। VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला। पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, ते पण प्रोग्राम चेंज झाला। त्या संदर्भात CID चौकशी सुरू आहे। VSR कंपनीच्या पायलटचा 50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढला गेल्याची बातमी आम्हाला समजली। त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो असं त्या कंपनीकडून काही आमिष दाखवल्या गेलंय का, या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे। ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाइज केले गेले होते का? जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना। तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला। बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे, त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाइज केला जाऊ शकतो का, बारकावे यातले शोधल्याच गेले पाहिजे। त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।